ए कुठं कुठं एवढं फास्ट चला चला तुम्हाला दाखवते काय आहे स्टेशन आहे ना गारू. काय तरी मला तरी सांग ना म्हणजे कळन मला तरी चला ना तुम्ही गाव. काय सांग म्हणे जिंबर गाय गाडीवर नाही जायचं. कोण घेणार गाडी चला जायचंय ती घ्यायला लागली. ए ती मोड. हे बघा आमचा छोटा ड्रायव्हर. सोड 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 काय चालू गाडी चालवायला लागली ती. द्या छोट्या ड्रायव्हर कडे गाडी. चला चला ना उशीर व्हायलाय. मग काय आधार पडायला जायचंय का तुम्हाला एक गोष्ट दाखवते मी. चला बघायला काय पण नेमकं चला तर खरं ना तुम्हाला दाखवते. काय आहे लाडू. हा बोल की हे काय तसलं काय नीट चला 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 पळा 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 पळा. हा पळा पळा. हे बघा छोटा ड्रायव्हर चावीन बिवून लावायला सुरू आहे. आता 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 पप्पा कमी होते बाई ती पुढं लेख बी लागली. ते ड्रायव्हरची लेख म्हणल्या ड्रायव्हरच दिसणार ना सोबली पाहिजे ना. चला बघा आम्ही आलो जांभळ खायला. कुणाकुणाला जांभळ आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढं ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते मी. अहो येऊ द्या ना. शेतकं पळायला काय झाले भेटलेत का नाही कधी जांभळं तुम्हाला. हा भेटले का नाही का जांभळं आहेत का तिथं जांभळं खायला. चला बरं लवकर. खरं आहेत का पण माझे जावई दाखवू दे की आधी. दाखव हे जावई माझे जावई त्याला लाजत आहेत पण. हे बघा ही आरू. हा बघा कसं बायकोची माया करते. व्हायचं ना पण जावाई. व्हायचं ना पण जावाई. आज त्यामुळेच आले सोळायलाच आले पुरीला. ते बघा मला म्हणतात पळतील तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त पळायला लागला. तितकं काय पळायची गरज. मला खायचे मला खायचे होय ग बाय. चल बघा आमचा 2 जिट्टू. ए चल ना पळ की. आता जांभळी झाड वेगायचं मला जांभळ काढून द्यायचे. बायकोसाठी एवढं नाही का करू शकत. मला झाडावर चढायची येत नाही. काय बोला येतं का नुसतं. हा हा त्याची होळी चालू आता. ते भातचा मामावरच गेलाय हाय ना. होय भातचा मामा शेम आहेत. कोणत्या टायमाची होळी काय माहिती. होय ग आरू. ए आरू इकडं बघ ना. ते दाजी येडा आहे ना. कशा हसत ते दोघ जण. हे बघा हे जांभळीचं झाड आहे. खाली बसून नसतं वर यांगावं लागत असतं. हे बघा खाली किती घाण झाली. लय मोठी न्यायच्यात काढून अजून तेवढ्या भागत नाही. काय हलकट आहे तो. तुमच्या बहिणीच्या घरी आले म्हणून असं बोलतात ना.